सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीनं नवीन उद्योजक आणि व्यापारी यांना मार्गदर्शन करण्यात येतं. हे कौतुकास्पद बाब आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1870 साली अमेरिकेला कडाडून जाग आली, तेव्हा जगातील सर्व बाजारपेठ जपानी वस्तूंनी व्यापलेली होती. जपानमध्ये बॉम्बस्फोट होऊनही जपाननं गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण बाजारपेठेत नाव केले आहे. ITI टेक IIT शिकणारे विद्यार्थी हुशार असूनही 38% बेरोजगार आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला, परंतु आता डिजिटल क्रांतीनंतर अनेक लोक बेरोजगार होत आहे. येणाऱ्या काळात नवनवीन क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात केल्यास रोजगार उपलब्ध होईल, असं प्रतिपादन विझार्ड कॉम्प्युटरच्या संचालिका अनघा राऊत यांनी केलं. सकल माळी समाज ट्रस्ट आयोजित युवकांना आणि उद्योजकांना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी विझार्ड कॉम्प्युटरच्या संचालिका सौ अनघा राऊत यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, रवींद्र राऊत, विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे, माळी वधूवर सूचक केंद्राचे अध्यक्ष अशोक हिंगे, कोर कमिटी सदस्य अनिल इवळे, अमोल भांबरकर, चंद्रकांत पुंड, मनोज बनकर, रोहित पठारे, रेणुकाताई पुंड, गणेश कोल्हे, निळकंठ विधाते, संजय ताजने, सतीश भुजबळ, किशोर फुलारी, डाके मॅडम उपस्थित होते. बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितलं की समाजातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दिशा देण्याची गरज आहे. युवकांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास ते यशस्वी उद्योजक आणि व्यापारी होतील. नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी वक्ते मार्गदर्शन करत असतात. कार्यक्रमात सूत्रसंचालन राजेंद्र पडोळे यांनी केलं, तर आभार अनिल इवळे यांनी व्यक्त केले. आपण सदस्य आहोत त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. मला तुम्ही संधी दिली अशी बोलण्याची. आणि मी एक मोठी स्पीकर नाही आहे, पण जवळजवळ गेल्या 23 वर्षापासून आम्ही संगणक प्रशिक्षणाचं काम करत आहोत. माझ्यासोबत माझे मिस्टर रवींद्र राऊत हे सुद्धा आम्ही सोबतीनेच काम करत आहोत. तर त्यांचं वेबसाईट डेव्हलपमेंटचं काम आहे आणि मी ट्रेनिंग पार्ट बघत असते. महायुद्धानंतर 1970 साली जेव्हा अमेरिकेला कडाडून जाग आली आणि त्याला लक्षात आलं की जे काही मार्केट होतं ते सगळं मार्केट फुल जपानी प्रॉडक्ट्सनी फ्लड झालेलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला आता मार्केटच राहिले. आणि आपल्यालाही माहिती आहे आज की जपान हा देश किती कशा पद्धतीने आज पुढे आलेला आहे आणि क्वालिटी हे सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे बिझनेसमध्ये. यानंतर माझ्या दृष्टीने आता सध्या जे काही चॅलेंजेस येतात ते आपण बघतो की बरेचसे IT क्षेत्रातले जे लोक आहेत किंवा जे मुलं आहेत तर ते बेकारी वाढलेली आहे. म्हणजे इव्हन IIT जे करतात, IIT सगळ्यात मोठी संस्था आहे आणि त्याच्यामधनं बाहेर पडणारे विद्यार्थी खूप हुशार असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती. पण आपल्या पेपरमध्ये आता एवढंच वाचलं आपण की 38% IIT विद्यार्थी हे बेकार आहेत आणि त्यांना जॉब्स नाही आहेत, त्यांना जॉब्स मिळालेले नाही आहेत. मग जर IIT विद्यार्थ्यांची जर अशी गत आहे तर मग आपल्या इंजिनिअरिंग असेल किंवा त्याच्याकडचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांची अवस्था कशी असेल. याच्यासाठी काय आहे की आपण बऱ्याच वेळा असं पण ऐकतो की AI मुळे जॉब्स गेलेले आहेत, की AI आल्यामुळं जॉब्स मिळत नाही आहे मुलांना, मुलं बेकार होतात. तर असं काही नसतं. जेव्हा एखादी क्रांती होते, म्हणजे जसं आपण बघितलं असेल सुरुवातीला की औद्योगिक क्रांती आल्यानंतर वर्किंग क्लासची निर्मिती झाली, म्हणजे वर्कर्स तयार झाले. पण जेव्हा डिजिटल क्रांती झाली तेव्हा अनवर्किंग क्लास तयार झाला परत, म्हणजे परत लोकांना कामावरनं काढून टाकण्यात आलं. पण नवीन संधी येत असतात. म्हणजे जेव्हा डिजिटल क्रांती आली किंवा आता सध्या AIचं आपण ऐकतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर याच्यामुळं जरी काहींचे जॉब गेलेले असतील तरी सुद्धा नव्याने जॉब्स तयार होत आहेत. मग याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या सगळ्या मुलांना आज नवीन हाय व्हॅल्यू स्किल्समध्ये प्रावीण्य मिळवावं लागेल. मग त्या हाय व्हॅल्यू स्किल्स कुठल्या आहेत, जसं की क्रिटिकल थिंकिंग, त्यानंतर मशीन लँग्वेज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर कम्युनिकेशन. आज मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल नाही आहे, इंग्लिश लँग्वेज स्किल नाही आहे, सॉफ्ट स्किल नाही आहे. तर ह्या सगळ्या स्किल्समध्ये त्यांना मास्टर व्हावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं जॉब
चेंज होतात आहेत, म्हणजे जॉब्स आहेत, खूप सारे जॉब आहेत. म्हणजे AI मुळे जर 8 लाख जर जॉब गेलेले असतील तर त्याच AI मुळे नवीन 9,70,00,000 जॉब आलेले आहेत. लँग्वेजेसच्या काही गोष्टी त्यांना हव्या आहेत इंटरव्ह्यूसाठी किंवा जॉबसाठी किंवा बिझनेससाठी. आणि एक मनुष्य म्हणून म्हणजे माणूस म्हणून जेव्हा तुम्ही विचार करता म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ह्युमन बिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे समाजाचा जर तुम्ही विचार केला, जसं बिल गेट्सनी काय विचार केला होता की मला प्रत्येकाच्या घराघरामध्ये कॉम्प्युटर नाहीच. म्हणजे शेवटी त्यांनी प्रत्येकाचा विचार केला, समाजाचा विचार केला आणि आज आपण त्याला त्यामुळे म्हणतोय की सगळ्यात मोठा व्यक्ती आहे तो किंवा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणजे त्यांनी बिझनेसचा विचार नाही केला. आपण काय विचार करतो आधी की मी बिझनेस करेल आणि कसं पैसा कमवेल. तर आपण जेव्हा समाजाचा विचार करतो, नैतिकतेने आपण जेव्हा आपला बिझनेस करतो तर त्यावेळेसच तो बिझनेस खूप चांगला होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबारकर, अहमदनगर.